सातवी स्कॉलरशिप याच्यामधला गणित हा जो विषय आहे त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे नित्य समानता. या व्हिडिओमध्ये आपण नित्य समानतेवर आधारित काही सराव प्रश्न सोडवू. जे सराव प्रश्न नवनीत स्वाध्याय 31.1 मधले आहेत. पहिला प्रश्न असा आहे, 9x वर्ग वजा 30x ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढीलपैकी कोणते पद मिळवावे. तर ही जी राशी पूर्ण वर्ग व्हायची आहे ती द्विपदीची पूर्ण वर्ग असणार आहे, कारण यातला पहिले जे पद आहे त्याच्यामध्ये 9x वर्ग आहे. मग इथं 9x वर्ग हे जर पहिलं पद व्हायचं असेल तर दुसरं चिन्ह किंवा दुसरं जे पद आहे ते ऋण आहे, याचा अर्थ हा विस्तार असला पाहिजे a वजा b कंसाचा वर्ग. मग हे विस्तार सूत्र जर आपण वापरलं तर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग या स्वरूपात हा विस्तार मिळणार आहे आपल्याला. आपल्याला असं विचारले की ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद या दिलेल्या चार पैकी मिळवावं. मग याच्यामध्ये पहिलं पद वर्ग राशी आहे, याचा अर्थ a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग मधले हे पहिलं पद आपल्याकडे आहे. त्यानंतर दुसरं जे पद आहे वजा 30x त्याच्यामध्ये वर्ग नाही, x चा वर्ग नाही, त्यामुळे हे मधलं पद आहे. आपल्याला शेवटचं पद मिळवायचं आहे. शेवटचं पद जर मिळवायचं असेल तर इथं हे जे मधलं पद दिले वजा 30x, तर या वजा 30 ची फोड आपल्याला अशी करायची आहे, कारण इथं 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. मग 2 तर पहिल्यांदा इथं असणारच आहे, गुणिले पहिले पद इथं 9x वर्ग आहे, त्याचं जर वर्गमूळ घेतलं तर 3x होईल, म्हणजे इथं पहिलं पद 3x मिळालं. आता प्रश्न असा आहे की या 2 गुणिले 3x म्हणजेच 6x ला कितीनं गुणलं तर 30x मिळतील. 6 गुणिले 5 बरोबर 30, त्यामुळे इथं 5 असणार आहे. याचा अर्थ 2 गुणिले 3x गुणिले 5 बरोबर वजा 30x मिळेल. ही झाली या मधल्या पदाची फोड. आता इथं हे जे विस्तार सूत्र आहे त्याच्यामध्ये 2 गुणिले a गुणिले b म्हणजेच 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद, यातलं पहिलं पद 3x आहे, 2 आहे, म्हणजे दुसरं पद असणार 5. याचा अर्थ तिसरं जे पद आहे तिथं त्या दुसऱ्या संख्येचा वर्ग आपल्याला करायचा आहे, म्हणजे 5चा वर्ग करायचा आहे 25. त्यामुळे 25 आपल्याला तिथं मिळवावं लागेल, म्हणजे मग ही जी राशी आहे ती राशी पूर्ण वर्ग होईल. 3x वजा 5 कंसाचा वर्ग. विस्तार करून बघूया. 3x म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच 9x वर्ग वजा 2 गुणिले 2 पदांच्या गुणाकाराचे दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25. मग 9x वर्ग वजा 2 गुणिले 3 गुणिले 5 म्हणजेच वजा 30x अधिक 25 ही राशी आपल्याला मिळेल, म्हणजे ही पूर्ण वर्ग राशी होईल जर आपण याच्यामध्ये 25 मिळवले तर. त्यामुळं ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला 25 मिळवावे लागतील. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, किंमत काढा. 3.5 कंसाचा वर्ग वजा 2 गुणिले 3.5 गुणिले 0.5 अधिक 0.25 बरोबर किती. तर हा विस्तार सूत्र आहे a वजा b कंसाचा वर्ग याचा, म्हणजे त्याचं विस्तार सूत्र a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग हे त्याचं विस्तार सूत्र आहे. मग इथं पहिल्या पदाचा वर्ग, शेवटच्या पदाचा वर्ग, म्हणजे इथं पहिली संख्या 3.5 आहे त्याचा वर्ग केलाय. 0.25 ही संख्या कुठल्या संख्येचा वर्ग आहे किंवा त्या स्वरूपात आपल्याला ते लिहायचं आहे, आणि मध्ये मग 2 गुणिले त्या 2 पदांच्या गुणाकाराचे दुप्पट आहे. मग आता इथं 3.5 याचं वर्गमूळ येईल. इथं 3.5 कंसाचा वर्ग आहे त्याचं वर्गमूळ येईल 3.5 वजा शेवटचं पद 0.25 आहे. आपण विचार असा करायचा की 0.25 वर्ग कशाचा आहे, तर तो 0.5 चा वर्ग आहे, कारण 0.5 चा वर्ग मिळतो आपल्याला 0.25, म्हणजेच 0.25 चं वर्गमूळ 0.5 येईल आणि इथं कंसाचा वर्ग करायचा. म्हणजे याचा जर विस्तार आपण केला तर तो विस्तार म्हणजेच हा मिळणार आहे आपल्याला. पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 पदाच्या गुणाकाराचे दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आता हे सोडवू. कंसामध्ये 3.5 वजा 0.5 उत्तर येईल 3 कंसाचा वर्ग, 3 चा वर्ग मिळेल 9. हे आपलं उत्तर. त्यामुळे या वैजिक राशीची किंमत येईल 9, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, mx अधिक nx अधिक lx वजा my वजा ny वजा ly या बहुपदीचे अवयव कोणते. आता याच्यामध्ये x ची जी पद आहेत ती एकत्र आपण घेऊया, म्हणजे mx वजा my. पहिल्यांदा mx लिहू वजा my लिहू, त्याच्यानंतर अधिक nx आहे, अधिक nx वजा ny तेही एकत्र लिहू, आणि शेवटी lx वजा ly आहे, अधिक lx
वजा एल वाय. या पहिल्या दोन पदामधनं एम आपल्याला कॉमन घेता येईल, कंसात शिल्लक राहील एक्स वजा वाय. दुसऱ्या दोन पदामधनं एन कॉमन घेता येईल, कंसात शिल्लक राहील एक्स वजा वाय. आणि शेवटच्या दोन पदांमधून एल कॉमन घेता येईल, कंसात शिल्लक राहील एक्स वजा वाय. या तिन्ही पदांमध्ये पुन्हा एक्स वजा वाय, एक्स वजा वाय, एक्स वजा वाय कॉमन आहे. ते एक्स वजा वाय कॉमन घेऊया आणि आता कंसात शिल्लक राहील पहिल्या पदात एम अधिक दुसऱ्या पदात एन अधिक तिसऱ्या पदात एल. त्यामुळे हे आपलं उत्तर एक्स वजा वाय गुणिले एम अधिक एन अधिक एल या दोन्हींचा गुणाकार म्हणजे ही बैजिक राशी आपल्याला मिळणार आहे. मग या बहुपदीचे अवयव काढायचे, याचाच अर्थ ती जी बहुपदी आपल्याला दिलेली आहे ती दोन बहुपद्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं म्हणजे त्याचे अवयव पाडायचे. मग ही राशी आपण एक्स वजा वाय आणि एम अधिक एन अधिक एल या दोन बहुपदींच्या गुणाकाराच्या स्वरूपात आपण लिहिली, त्यामुळे हे त्याचे अवयव झाले. मग शोधायचा तर हा पर्याय कुठे दिला आपल्याला, तर तो पर्याय दिलाय पर्याय क्रमांक 4 मध्ये. कारण एम अधिक एन अधिक एल गुणिले एक्स वजा वाय म्हणजेच एक्स वजा वाय गुणिले एम अधिक एन अधिक एल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, किंमत काढा 4x अधिक 5y कंसाचा वर्ग वजा 4x वजा 5y कंसाचा वर्ग. इथं विस्तार सूत्र आपल्याला वापरता येईल, a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर a अधिक b गुणिले a वजा b. मग इथं पहिलं पद a म्हणजेच 4x अधिक 5y आहे आणि दुसरं पद 4x वजा 5y त्याला b म्हणूया. मग इथं a अधिक b म्हणजे या दोन्हींची पहिला बेरीज करायची, म्हणजे 4x अधिक 5y हे पहिलं पद, त्याच्यामध्ये 4x वजा 5y मिळवायचे हे एका कंसात, गुणिले दुसऱ्या कंसात आता पहिल्या पदामधून म्हणजेच 4x अधिक 5y मधून दुसरं पद 4x वजा 5y वजा करायचं, त्यामुळे कंसात ठेवूया ते 4x वजा 5y मोठा कंस पूर्ण. इथं अधिक 5y ला वजा 5y निघून जाईल, 4x अधिक 4x 8x मिळेल गुणिले 4x अधिक 5y ही दुसऱ्या कंसामधली पहिली दोन पदं लिहिली. तर हा कंस सोडून घ्यायचा आहे, कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे त्यामुळे कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल. आता अधिक 4x चे वजा 4x होतील आणि वजा 5y चे अधिक 5y होतील. मग इथं 4x ला वजा 4x निघून जाईल, 8x गुणिले 5y अधिक 5y उत्तर 10y मिळेल. 10 गुणिले 8 म्हणजेच 80 आणि x गुणिले y म्हणजेच xy. हे आपलं उत्तर 80xy जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, सरळ रूप द्या. तर हे जे पद आपल्याला दिले ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. 7.5 गुणिले 7.5 आहे, हेच आपण 7.5 कंसाचा वर्ग असं लिहू शकतो, वजा 7 गुणिले 7.5 हे आहे तसंच ठेवू, अधिक पुन्हा 3.5 गुणिले 3.5 आहे म्हणजेच 3.5 कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये 7.5 वजा 3.5 आहे तसंच. तर अंशाकडे पाहिल्याबरोबर आपल्याला एक लक्षात येईल की पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद म्हणजे वर्ग राशी आहे, शेवटचं पद म्हणजे पण वर्ग राशी आहे आणि त्या दोन्हींच्या मध्ये त्या दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट आहे, म्हणजे हे a वजा b कंसाचा वर्ग या स्वरूपात असू शकतं. मग ते असायचं असेल तर पहिल्या पदाचं वर्गमूळ 7.5 वजा शेवटच्या पदाचं वर्गमूळ 3.5 कंसाचा वर्ग हा मिळतो का आपण बघू. मग a वजा b कंसाचा वर्ग याचं विस्तार सूत्र आहे a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. मग पहिल्या पदाचा वर्ग 7.5 चा वर्ग आहे, शेवटच्या पदाचा वर्ग पण आहे, फक्त मध्ये या दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट आहे का ते बघू. म्हणजेच 2 गुणिले पहिलं पद 7.5 घेतले गुणिले दुसरं पद 3.5 घेतले, यांचा जर गुणाकार केला तर 3.5 आणि 2 यांचा गुणाकार 7 येईल गुणिले 7.5 आहे तसेच, म्हणजे दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट इथं आपल्याला दिलेली आहे 7 गुणिले 7.5. म्हणजेच या अंशात जी राशी दिलेली आहे ती 7.5 वजा 3.5 कंसाचा वर्ग याचं विस्तार सूत्र आहे. मग छेदामध्ये 7.5 वजा 3.5 आहे तसंच ठेवूया. मग अंशात 7.5 वजा 3.5 कंसाचा वर्ग आहे, याचाच अर्थ ती राशी दोन वेळा घेऊन त्याचा गुणाकार करायचा, म्हणजे 7.5 वजा 3.5 गुणिले 7.5 वजा 3.5 आणि छेदामध्ये 7.5 वजा 3.5 आहे तशीच. मग या एका कंसाला दुसरा कंस निघून जाईल, मग अंशात शिल्लक राहील 7.5 वजा 3.5 म्हणजेच उत्तर येईल 4. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न आहे, 64x वर्ग अधिक
वाय वर्ग छेद 25 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे. आता याच्यामध्ये पहिलं आणि शेवटचं पद या वर्ग राशी दिले. मग मधलं पद म्हणजे दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट, ती ऋण किंवा धन कुठलीही असू शकते. म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग याचं विस्तार सूत्र आहे ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. आणि तेच जर ए वजा बी असेल तर मधल्या पदाचं चिन्ह फक्त बदलतं, बाकी सूत्र तेच राहतं. त्यामुळं ह्यातलं मधलं पद कोणतं आहे ते आपण ऑप्शनवरून ठरवायचे. पहिल्यांदा यामधलं पहिलं आणि शेवटचं पद आपण मिळूया. ही पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी पहिलं पद 64 एक्स वर्ग आहे, त्याचं वर्गमूळ घेऊया. 64चं वर्गमूळ 8 आणि एक्स वर्गचं एक्स. तर मधलं पद धन ऋण कुठलंही असू शकतं. पहिल्यांदा आपण शेवटच्या पदाचं वर्गमूळ घेऊया, म्हणजे वाय वर्ग छेद 25 त्याचं वर्गमूळ येईल वाय छेद 5. आता इथं ही दोन पदं मिळाल्यानंतर पहिल्यांदा या दोन्हींच्या गुणाकाराची दुप्पट मिळूया, म्हणजे 2 गुणिले 8x गुणिले वाय छेद 5. मग इथं 2 गुणिले 8 म्हणजेच 16 एक्स गुणिले वाय म्हणजेच एक्स वाय छेद 5. हा पर्याय दिलेले 4 पर्यायात कुठे आहे बघायचं, तर तो आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय आणि त्याचं चिन्ह ऋण घेतले. म्हणजेच ही जी राशी आहे ती 8x वजा वाय छेद 5 कंसाचा वर्ग याचा असणार आहे. जर ह्या पर्यायात समजा 16 छेद 5 एक्स वाय असतं ऋणाच्या ठिकाणी, तर ही वर्ग राशी 8x अधिक वाय छेद 5 याचा वर्ग ही राशी झाली असती. पण इथं ऋण चिन्ह दिले त्यामुळं ही राशी 8x वजा वाय छेद 5 कंसाचा वर्ग याचा तो पूर्ण वर्ग होणार आहे. म्हणजे चिन्हामुळे फरक पडत नाही, आपण फक्त मधलं पद शोधायचं आहे. आणि ते मधलं पद काढण्यासाठी दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट आपल्याला करायची असते, जी आपल्याला 16 छेद 5 एक्स वाय म्हणजे 16 एक्स वाय छेद 5 मिळाली. आणि जो पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न 2x वजा 5 कंसाचा घन वजा 64 या बहुपदीचे अवयव कोणते. आता इथं विस्तार सूत्र आपण वापरायचं आहे ए घन वजा बी घनचं. त्याच्यासाठी सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. पहिल्या कंसात ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग. तर हे सूत्र वापरून आपण याचा विस्तार आपण करू शकतो. पहिलं पद आहे 2x वजा 5 कंसाचा घन वजा दुसरं जे पद आहे 64, तो कोणत्या संख्येचा घन आहे तर 4चा. आता हे समीकरण आपण ए घन वजा बी घन या स्वरूपात लिहिलं. मग पहिल्यांदा कंसात या दोन्हीची वजाबाकी करू, म्हणजे 2x वजा 5 वजा 4 गुणिले दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग. पहिलं पद आहे 2x वजा 5 कंसाचा वर्ग अधिक ए बी म्हणजेच या दोन्हींचा गुणाकार, म्हणजेच 2x वजा 5 गुणिले 4 अधिक बीचा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग. दुसरं पद आहे 4, 4चा वर्ग 16 आणि हा मोठा कंस पूर्ण होईल. पहिल्या कंसामध्ये 2x वजा 5 वजा 4 उत्तर वजा 9 मिळेल गुणिले हा मोठा कंस. इथं 2x वजा 5 कंसाचा वर्ग याचा विस्तार करूया, ज्याच्यासाठी आपण ए वजा बी कंसाचा वर्ग याचं विस्तार सूत्र वापरू, ज्याच्यानुसार पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच 2x वर्ग मिळेल 4x वर्ग वजा दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 5 गुणिले 2 10, 10 गुणिले 2 20x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 अधिक 4 न या कंसाला गुणायचं आहे, मग 4 गुणिले 2x म्हणजेच 8x अधिक वजा गुणाकार वजा येईल 5 गुणिले 4 20 आणि शेवटी अधिक 16 आहे तसेच. मग इथं पहिला कंस 2x वजा 9 आहे तसाच. आता याच्यामध्ये स्वरूप पद कुठली कुठली आहेत ते बघू. 4x वर्गचं एकच पद आहे, ते पहिल्यांदा घेऊया. त्याच्यानंतर वजा 20x अधिक 8x उत्तर वजा 12x मिळेल. मग आता स्थिर पद कुठली कुठली राहिली, 25 अधिक 16 उत्तर 41 येईल. 41 वजा 20 उत्तर येईल 21. तर हे आपलं या प्रश्नाचं उत्तर या दिलेल्या बहुपदीचे अवयव होतील 2x वजा 1 दुसऱ्या कंसात 4x वर्ग वजा 12x अधिक 21. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 0.09 एक्सचा वर्ग अधिक 0.4 एक्स वर्ग एक्स वाय अधिक 0.4 चा वर्ग एक्स वाय वजा 0.16 वाय वर्ग वजा 0.05 एक्स वर्ग छेद 0.7 एक्स वजा 0.8 वाय वजा 0.5 एक्स वजा 0.4 वाय बरोबर किती. तर हे याला सोपं रूप आपल्याला द्यायचं आहे. अंशामध्ये एक्स वर्गची दोन पद आहेत, 0.09 एक्स वर्ग वजा 0.05 एक्स वर्ग.
हे आपण सोडवू शकतो कारण ही सर्व पद आहेत. मग 0.09 मधून 0.05 वजा करायचं आहे, उत्तर येईल 0.04 एक्सचा वर्ग. तर दुसरं पद आहे तसंच घेऊया, म्हणजे 0.4 कंसाचा वर्ग एक्स वाय, इथं अधिक पाहिजे तो बदल तेवढा करू, अधिक 0.16 वायचा वर्ग. आणि छेदामध्ये पण एक बदल आपल्याला इथे करावा लागेल, अधिक 0.8 वाय. मग इथं 0.7 एक्स वजा 0.5 एक्स, उत्तर येईल 0.2 एक्स. आणि 0.8 वाय वजा 0.4 वाय, उत्तर येईल अधिक 0.4 वाय. आता अंशामध्ये हे जे पद आपल्याला दिले ती वर्ग राशी आहे. मग ती वर्ग राशी कशाच आहे हे कसं काढायचं, तर पहिल्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं, म्हणजे 0.04चं वर्गमूळ येईल 0.2 आणि एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स, हे पहिल्या कंसात. तर मधल्या पदाचं चिन्ह धन आहे त्यामुळे अधिक घेऊया मध्ये. आणि इथे शेवटच्या पदाचं वर्गमूळ 0.16 हा वर्ग कशाचा, तर 0.4चा, आणि वाय वर्गचं वर्गमूळ वाय कंसाचा वर्ग, छेद 0.2 एक्स अधिक 0.4 वाय कंस पूर्ण. आता अंशामध्ये जो कंस आहे तो छेदामध्ये आहे, फक्त अंशामध्ये त्याचा वर्ग आहे, त्यामुळं अंशामध्ये आपण असं लिहू शकतो 0.2 एक्स अधिक 0.4 वाय गुणिले 0.2 एक्स अधिक 0.4 वाय छेद 0.2 एक्स अधिक 0.4 वाय आहे तसंच. मग इथं छेदातला एक कंस आणि अंशातला एक कंस निघून जाईल, तर शिल्लक राहील 0.2 एक्स अधिक 0.4 वाय, हे आपलं उत्तर. आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, खालील उदाहरणाचे सरळ रूप पुढीलपैकी कोणते. ही बैजिक राशी आपल्याला दिलेली आहे, 1 अधिक एक्स वर्ग छेद 4 आणि छेदामध्ये 1 वजा एक्स वर्ग छेद 4. मग अंशामध्ये 1 अधिक एक्स वर्ग छेद 4 आहे, ही वर्ग राशी आहे, म्हणजे ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग या स्वरूपात ती राशी लिहिलेली आहे. मग इथं पहिलं पद 1 आहे जो 1चा वर्ग आहे, शेवटचं पद एक्स वर्ग छेद 4 आहे जो एक्स छेद 2 याचा वर्ग आहे, त्यामुळे 1 अधिक एक्स छेद 2 कंसाचा वर्ग जर केला तर तो हा मिळतो. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 1चा वर्ग 1, शेवटी एक्स छेद 2चा वर्ग एक्स वर्ग छेद 4, आणि मधलं पद म्हणजेच या दोन्ही पदांच्या गुणाकाराचे दुप्पट, म्हणजे 1 गुणिले एक्स छेद 2 गुणिले 2 जर केलं तर उत्तर एक्स मिळेल. त्यामुळे हे अंशात आपण हे असं लिहिलं, 1 अधिक एक्स छेद 2 कंसाचा वर्ग, त्याचं ते विस्तार सूत्र, आणि छेदामध्ये 1 वजा एक्स वर्ग छेद 4 हेच आपण असं लिहू शकतो, एक्स छेद 2 कंसाचा वर्ग. मग अंशामध्ये 1 अधिक एक्स छेद 2 कंसाचा वर्ग छेदामध्ये जे पद आपल्याला दिले ते ए वर्ग वजा बी वर्ग या स्वरूपात आहे. मग याचं सुद्धा विस्तार सूत्र आपल्याकडे आहे, एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायचं, म्हणजे ए अधिक बी ए वजा बी. मग त्याच लॉजिकनुसार ही पहिली जी संख्या 1 तो 1चाच वर्ग आहे, त्यामुळे पहिल्या कंसात 1 अधिक एक्स छेद 2 येईल गुणिले दुसऱ्या कंसात 1 वजा एक्स छेद 2 येईल. बरोबर. आता अंशामध्ये 1 अधिक एक्स छेद 2 या कंसाचा वर्ग आहे, म्हणजेच तो कंस 2 वेळा घ्यायचा आणि त्याचा गुणाकार करायचा, आणि छेदामध्ये दोन्ही पद 1 अधिक एक्स छेद 2 गुणिले 1 वजा एक्स छेद 2 आहे तसंच. मग 1 अधिक एक्स छेद 2 ला 1 अधिक एक्स छेद 2 निघून जाईल. आता इथं अंशात शिल्लक राहील 1 अधिक एक्स छेद 2. मग इथं तिरकस गुणाकार जर केला तर 2 गुणिले 1 म्हणजेच 2 अधिक एक्स गुणिले 1 म्हणजेच एक्स छेद 2 गुणिले 1 म्हणजेच 2. हे आपण अंश सोडून घेतला. त्याच पद्धतीने छेदामध्ये सुद्धा छेद समान नाही, त्यामुळे तिरकस गुणाकार करावा लागेल. 2 गुणिले 1 म्हणजेच 2 वजा एक्स गुणिले 1 म्हणजेच एक्स, आणि छेदामध्ये 2 गुणिले 1 म्हणजेच 2. जर आपण 2 अधिक एक्स छेद 2 हा अंश तसाच ठेवला आणि छेदातली जी राशी आहे ती अंशात घेतली तर त्याचा व्यस्त आपल्याला करावा लागतो, म्हणजे 2 वजा एक्स छेद 2 याचा व्यस्त होईल 2 छेद 2 वजा एक्स. इथं अंशात आणि छेदात 2 ला 2 निघून जाईल. मग अंशात शिल्लक राहील 2 अधिक एक्स गुणिले 1 म्हणजेच 2 अधिक एक्स, छेदामध्ये 2 वजा एक्स. हे आपलं उत्तर 2 अधिक एक्स छेद 2 वजा एक्स हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे,
100चा वर्ग वजा 1 छेद 10चा वर्ग वजा 1 बरोबर किती? मग इथं 100चा वर्ग वजा 1 छेद 10चा वर्ग वजा 1 हे सोडवायला 100चा वर्ग करून नंतर त्यात 1 वजा करून हे आपल्याला सोडवण्याची गरज नाही, कारण त्याच्यामध्ये वेळ आपला बराचसा जाईल. त्याचं उत्तर मिळेल आपल्याला त्या पद्धतीने सुद्धा, आपण बरंचसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्याच्याऐवजी जर आपण इथं ए वर्ग वजा बी वर्ग याचं विस्तार सूत्र वापरलं, म्हणजेच ए अधिक बी आणि ए वजा बी, तर इथे 100चा वर्ग वजा 1 हेच आपण असं लिहू शकतो 100चा वर्ग वजा 1चा वर्ग, कारण 1चा वर्ग 1च आहे. छेदामध्ये सुद्धा 10चा वर्ग वजा 1 म्हणजेच 1चा वर्ग. मग ए वर्ग वजा बी वर्ग या स्वरूपात ह्या राशी आहेत. अंशामध्ये 100 अधिक 1 100 वजा 1 अशा पद्धतीने आपण ते सूत्र वापरू शकतो. आणि छेदामध्ये 10 अधिक 1 गुणिले 10 वजा 1. मग पहिल्या कंसात 100 अधिक 1 म्हणजेच 101, 100 वजा 1 म्हणजेच 99. छेदामध्ये 10 अधिक 1 11 गुणिले 10 वजा 1 9. इथं 11 9ला भाग जाईल, 99ला भाग जाईल, 11 9 99, 9ला 9 सुद्धा निघून जातील, शिल्लक राहील 101. हे आपलं उत्तर. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने आपण ते विस्तार सूत्र वापरून याचं पटकन उत्तर मिळवू शकलो. ते जर कॅल्क्युलेशन करत बसलो असतो आपण, तर 100चा वर्ग 10,000 मिळाला असता, त्यातून 1 वजा केले असते तर 9,999 अंशात मिळाले असते आणि छेदामध्ये 99 मिळाले असते. आणि मग आपण 9,999ला 99 भाग घातलं तर हे उत्तर आपल्याला मिळालं असतं शेवटी, पण मग त्यात वेळ गेला असता. त्याच्यासाठी हे विस्तार सूत्र वापरून आपण या प्रश्नाचं उत्तरही मिळवलं. पुढचा प्रश्न आहे, जुळवलेल्या सर्व जोड्या अचूक असणारा पर्याय कोणता? तर इथं प्रत्येक वर्ग राशी समोर आपल्याला त्यांचे अवयव पण दिलेत. वाय वर्ग वजा 17y वजा 60 याच्या समोर अवयव दिलेत. वाय वजा 12, दुसऱ्या कंसात वाय वजा 5, त्याला ए नाव दिले. त्याच्या खाली बी वाय अधिक 20, दुसऱ्या कंसात वाय वजा 3, त्याखाली सी वाय वजा 20, दुसऱ्या कंसात वाय अधिक 3, त्याखाली डी वाय अधिक 12, दुसऱ्या कंसात वाय अधिक 5. तर यापैकी कोणती जोडी अचूक आहे ते खाली 4 पर्याय दिले. इथं त्या वर्ग राशींना नावं दिलीत अ, ब, क आणि ड. तर ह्या प्रत्येक पर्यायामध्ये अ च्या समोर सी आहे, ब च्या समोर डी आहे, त्या पद्धतीने त्याचे अवयव आहेत का आणि त्यामधला अचूक पर्याय कोणता ते निवडायचे. म्हणजे वाय वर्ग वजा 17y वजा 60चे अवयव या 4 पैकी कोणते आहेत, ए बी सी डी पैकी, ते आपल्याला ठरवायचं. तर आपण ह्या प्रत्येकाचे अवयव शोधलो तर आपल्याला लक्षात येईल की वाय वर्ग वजा 17y वजा 60 याचे अवयव येतील सी मध्ये. वाय वजा 20 वाय अधिक 3 या दोन्हीचा गुणाकार केला तर वाय वर्ग वजा 17y वजा 60 मिळेल. त्याच्यानंतर वाय वर्ग वजा 17y अधिक 60 जे ब मध्ये आपल्याला वर्ग राशी दिलेली आहे त्याचे अवयव ए मध्ये आपल्याला मिळतील. वाय वजा 12 वाय वजा 5 या दोन्हीचा गुणाकार केला तर पुन्हा हीच राशी मिळणार. त्याच्यानंतर वाय वर्ग अधिक 17y वजा 60 याचे अवयव बी मध्ये दिलेत आणि सर्वात शेवटी ड चे अवयव डी मध्ये दिलेत. त्यामुळे हे आपल्याला अचूक अवयव पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, एका चौरसाचे क्षेत्रफळ एम वर्ग अधिक 16m अधिक 64 चौरस सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. मग हे क्षेत्रफळ जर असेल तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजूचा वर्ग. परिमिती जर आपल्याला काढायची असेल तर पहिल्यांदा बाजू काढावी लागेल. मग क्षेत्रफळ आपल्याला असे दिले एम वर्ग अधिक 16m अधिक 64 बरोबर बाजूचा वर्ग. आता ही जी राशी आपल्याला दिली एम वर्ग अधिक 16m अधिक 64 हा विस्तार आहे एम अधिक 4 कंसाचा वर्गचा. कारण ए अधिक बी कंसाचा वर्ग याचं सूत्र वापरलं तर आपल्याला पुन्हा हीच राशी मिळणार आहे. बरोबर उजव्या बाजूला लिहूया बाजूचा वर्ग. दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेतलं तर इकडे येईल एम अधिक 4 बरोबर बाजू. म्हणजे त्या चौरसाची बाजू एम अधिक 4 मिळाली. आपल्याला विचारले परिमिती, मग त्या चौरसाच्या परिमितीचं सूत्र वापरायचं. ते सूत्र आहे 4 गुणिले बाजू आणि बाजू आपण आता मिळवलेली आहे एम अधिक 4. 4 न कंसाच्या आत गुणूया 4 गुणिले एम म्हणजे 4m अधिक 4 गुणिले 4 16 सेमी आणि ही परिमिती असल्यामुळे याचं एकक सेमी असणार. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलाय 4m अधिक 16 सेमी. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न आहे,
पुढील 4 बैजिक राशी आणि त्यांचे अवयव दिले आहेत त्यापैकी किती समानता योग्य आहेत? पहिली समानता बघूया, ए वर्ग अधिक बी सी अधिक ए बी अधिक ए सी बरोबर ए अधिक बी ए अधिक सी. तर इथं ए वर्ग आणि ए बी पहिलं आणि तिसरं पद आहे, त्याच्यातनं ए कॉमन घेता येईल म्हणजे कंसात शिल्लक राहील ए अधिक बी. आणि बी सी अधिक ए सी याच्यामधनं जर सी कॉमन घेतलं तर पुन्हा ए अधिक बी शिल्लक राहील. म्हणजे इथं ए अधिक बी एका कंसात दुसऱ्या कंसात ए अधिक सी हे याचे अवयव आपल्याला मिळतात. म्हणजे पहिली जी राशी दिलेली आहे ए वर्ग अधिक बी सी अधिक ए बी अधिक ए सी त्याचे हे अवयव आहेत ए अधिक बी गुणिले ए अधिक सी. त्यामुळे ही समानता योग्य आहे. अशाच पद्धतीने उरलेली 3 पैकी सुद्धा कोणत्या समानता आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे. त्याच्यामध्ये दुसरी सुद्धा समानता योग्य आहे, तिसरी आणि चौथी मात्र योग्य नाही. याचा अर्थ या 4 पैकी 2 जी समीकरणं दिलेली आहेत त्यांच्यामध्ये समानता आहे, 2 मध्ये नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 16x चा चौथा घात वजा 81 चे अवयव पुढीलपैकी कोणते? हे 4 पर्याय दिलेत. मग 16x चा चौथा घात वजा 81 ही संख्या कोणत्या संख्येचा चौथा घात आहे असा आपण विचार करायचा. मग लक्षात येईल की तो 3 चा चौथा घात आहे. मग इथं 16x चा चौथा घात हेच आपण असं लिहू शकतो 2x कंसाचा चौथा घात वजा 3 चा चौथा घात. इथं आता आपण कंसाचा चौथा घात हे असं लिहू शकतो 2x चा वर्ग कंसाचा वर्ग वजा 3 चा वर्ग कंसाचा वर्ग म्हणजे घातांकाचा घातांक. आणि हे कशासाठी करायचं? कारण आपल्याला इथं सूत्र वापरायचं आहे ए वर्ग वजा बी वर्गचं जे सूत्र आहे ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी. मग इथं विस्तार सूत्र हे वापरायचं असेल तर पहिल्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच 2x चा वर्ग अधिक 3 चा वर्ग, दुसऱ्या कंसामध्ये 2x चा वर्ग वजा 3 चा वर्ग. मग इथं 2x चा वर्ग अधिक 3 चा वर्ग याच्यासाठी काही सूत्र आपल्याकडे नाही, त्यामुळे तो कंस आहे तसंच लिहू. हा कंस इथं सोडून घेऊया. 2x कंसाचा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4 आणि x चा वर्ग x वर्ग अधिक 3 चा वर्ग 9. हे आपण आहे तसं लिहिलं कारण याला आता कुठलं सूत्र दुसरं वापरू शकत नाही. पण दुसऱ्या कंसात ही जी राशी आहे 2x वर्ग वजा 3 चा वर्ग त्याच्यासाठी पुन्हा एकदा हेच सूत्र आपण वापरू शकतो ए वर्ग वजा बी वर्गचं, ज्याच्यानुसार आपल्याला आता असं लिहिता येईल पहिल्या कंसात 2x अधिक 3 दुसऱ्या कंसात 2x वजा 3. म्हणजेच हा जो पहिला कंस आहे तो 4x वर्ग अधिक 9 आहे तसाच गुणिले दुसऱ्या कंसात 2x अधिक 3 गुणिले 2x वजा 3 हे झाले याचे अवयव. आता हा पर्याय दिला आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 25x वर्ग अधिक 49y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? आता याच्यामध्ये पहिलं आणि शेवटचं पद वर्ग राशी आहेत, त्यांचं वर्गमूळ घेतलं तर पहिल्या पदाचं वर्गमूळ 5x मिळेल, शेवटच्या पदाचं वर्गमूळ 7y मिळेल कारण 49 7चा वर्ग आहे. आता इथं मधलं चिन्ह कोणतं येईल त्याच्यावरून ठरेल आपलं उत्तर काय असेल. आता हे पहिलं पद आहे शेवटचं पद आहे, मधलं पद काढायला त्या 2 पदांच्या गुणाकाराची दुप्पट करायची म्हणजे 2 गुणिले 5x गुणिले 7y करायचं. 7 गुणिले 5 35 गुणिले 2 70xy मिळेल. हे मधलं पद असणार आहे. मग एकतर ते धन असेल किंवा ऋण असेल. इथं आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये ऋण 70xy दिले. याचा अर्थ मधलं चिन्ह आता ऋण असेल म्हणजेच 5x वजा 7y कंसाचा वर्ग याचा विस्तार सूत्र आपल्याला मिळेल जर आपण याच्यामध्ये वजा 70xy मिळवले तर, कारण मग तो विस्तार सूत्र होणार आहे ए वजा बी कंसाचा वर्गचा. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न 4a वर्ग अधिक 9b वर्ग अधिक 25a वर्ग वजा 12ab वजा 30bc अधिक 20ac बरोबर किती? म्हणजे याचे आपल्याला अवयव थोडक्यात पाडायचे आहेत. आता या प्रश्नासाठी आपण गट वेगवेगळ्या पद्धतीनं करून किती पद्धतीने वेगवेगळे गट करून याचे अवयव पाडण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याच्यामधून एखादा सामायिक घटक बाहेर घेऊन तरी सुद्धा लवकर याचे अवयव आपल्याला मिळणार नाही. मग अशा एखाद्या प्रश्नासाठी आपण पर्यायावरून जायचं. म्हणजे पर्यायामध्ये जे 4 पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकी 2-2 बैजिक राशींचा गुणाकार दिला आहे. म्हणजे यातला प्रत्येक पर्याय आपण निवडायचा आणि त्याच्यानुसार आपल्याला इथं ए वर्ग बी वर्ग आणि सी वर्ग जी पदं मिळाली त्यांचे सहगुणक मिळतात का ते चेक करायचं. म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये ह्या ज्या 2 बैजिक राशी दिलेल्या आहेत त्यांचा जर गुणाकार केला तर 2a गुणिले 2a 4a वर्ग मिळेल, 3b अधिक 3b 9b वर्ग मिळेल आणि 5c गुणिले 5c 25c वर्ग मिळेल. पण वजा ab हे जे पद आहे त्याच्यामध्ये
इथं ए चं पद आहे आणि इथं बी चं पद आहे, दोन्ही धन आहेत. त्यानंतर इथं बी चं पद आहे, इथं ए चं पद आहे, ही सुद्धा दोन्ही धन आहेत. मग दोन जर धनपद मिळणार असतील तर त्यांची बेरीज ऋण कधीच आपल्याला मिळणार नाही. ही जी राशी -12 AB आहे ती आपल्याला मिळणारच नाही, त्यामुळे हे आपलं उत्तर असू शकत नाही. तर अशा पद्धतीने आपण जे आपली उत्तर असू शकत नाही ते इलिमिनेट करत जायचं, म्हणजे आपल्याला उत्तर मिळतं. दुसऱ्यामध्ये आता बघूया, 2A आणि -3B इथं ऋण मिळतं, -3B अधिक 2A इथं ऋण 12B मिळते. आता BC साठी बघूया, -3B आणि इथं 5C आहे, ऋण मिळेल गुणाकार, अधिक 5C -3B ऋण गुणाकार मिळेल, म्हणजे इथं सुद्धा -BC मिळणार आहे. त्याच्यानंतर आता ACचं पद बघूया, इथं 2A आहे, इथं 5C आहे, दोन्ही धन, 5C 2A दोन्ही धन, म्हणजे यांचा जो गुणाकार करून जी काही राशी आपल्याला मिळेल ती धनच मिळणार आहे, जी इथं धन मिळालेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये जे अवयव दिले त्या दोन पदांचा गुणाकार जर आपण केला तर ही राशी आपल्याला मिळते, याचा अर्थ हेच त्याचे अवयव असले पाहिजेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 मधले याचे अवयव आहे. आता उत्तर मिळाल्यानंतर पुढचे पर्याय चेक करण्याची गरज नाही, आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 100x वर्ग अधिक y वर्ग छेद 16 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यासाठी पुढीलपैकी कोणते पद मिळवावे. पहिल्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं 10x, मधलं पद कोणतं ते माहिती नाही अजून आपल्याला, शेवटच्या पदाचं वर्गमूळ म्हणजे y छेद 4. ही जर राशी वर्ग राशी व्हायची असेल आपल्याला तर या दोन पदांचा गुणाकार घेऊन त्याची दुप्पट घ्यायची, म्हणजे 2 गुणिले 10x गुणिले y छेद 4. इथं 2 न भाग घालू, 2 दुणे 4, पुन्हा 2 न भाग जाईल, 2 पंचे 10, 5 गुणिले x गुणिले y म्हणजेच 5xy, हे आपलं उत्तर. आता 5xy उत्तर नाही पण ऋण 5xy आहे, याचा अर्थ इथं जर ऋण 5xy मिळवले तर हे 10x वजा y छेद 4 कंसाचा वर्ग त्याचा हा विस्तार होणार आहे, त्यामुळं मग ती पूर्ण वर्ग राशी आपल्याला मिळेल. कधी जर वजा 5xy आपण या राशीमध्ये मिळवले तर, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न सरळ रूप द्या, m अधिक 1 छेद m कंसाचा वर्ग वजा m वजा 1 छेद m कंसाचा वर्ग बरोबर किती. मग इथं a वर्ग वजा b वर्ग या स्वरूपात ही राशी आहे. पहिल्या कंसामध्ये या दोन्हींची पहिला बेरीज करू, म्हणजे m अधिक 1 छेद m अधिक m वजा 1 छेद m या दोन्हींची पहिल्या कंसात बेरीज झाली. दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी करू, म्हणजे m अधिक 1 छेद m मधून दुसरी राशी आहे म्हणजे m वजा 1 छेद m वजा करायचे, त्यामुळे ती कंसात ठेवूया. मग इथं वजा अधिक 1 छेद m ला वजा 1 छेद m निघून जाईल, m अधिक m 2m मिळेल, गुणिले दुसऱ्या कंसात m अधिक 1 छेद m, कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे त्यामुळं कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल, वजा m वजा वजा अधिक 1 छेद m होईल, अधिक m ला वजा m पुन्हा एकदा निघून जातील, 2m गुणिले 1 छेद m अधिक 1 छेद m उत्तर मिळेल 2 छेद m. मग इथं m ला m निघून जाईल, 2 गुणिले 2 उत्तर मिळेल 4. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4.